महाराष्ट्राची संस्कृती संजय राऊतांना समजलीच नाही आणि समजली असेल तर ते सध्या सत्ता गेल्यापासून चिडचिड करतायत. माननीय शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार करणे किंवा त्यांना एखाद्या पुरस्काराने निवड करणे ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आतापर्यंत मला हे वाटत होतं की शरद पवार साहेब संजय राऊतांना सल्ले देत असतील असा आमचा समज होता. आता संजय राऊत शरद पवार साहेबांना सल्ले द्यायला लागलाय. खरं तर मला पवार साहेबांनाही खरं तर वाईट वाटतं की संजय राऊतांचा सल्ला आता पवार साहेब घेतील का. संजय राऊत पवारांना सल्ले द्यायला लागलेले आहेत. त्यामुळं खरं तर या महाराष्ट्राची संस्कार संस्कृती जपण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना चिडचिड करायची गरज नाही. ते का चिडचिड करताय मला माहित नाही. असं आहे, मी आधीच सांगितलं यांची उंचीच नाही आहे. त्यांचं उत्तर देणे खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्या सोबत नाही. यांची उंची नाही आहे. काय उंची आहे संजय राऊताची? एक तरी निवडणूक जनतेकडून लढले का? संजय राऊतांनी महाराष्ट्रातल्या कुठल्या विधानसभेत निवडणूक लढून दाखवा. कुठल्या विधानसभेत कुठली तरी निवडणूक लढून दाखवावी. मागच्या वेळी आमदारांच्या भरोश्यावर राज्यसभेत ते गेले. अमित भाई आपल्या जीवनामध्ये त्यांनी संपूर्ण जीवन निवडणुकीमध्ये घालवलं. स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी 11 निवडणुका लढल्या अमित भाई. प्रत्येक निवडणुकीत ते विजयी झाले. अमित भाईची उंची संजय राऊतांनी पहिले शोधून घ्यावी. संजय राऊत कुठं, अमित भाई कुठं, नंतरच एखाद्या व्यक्तीवर बोलावं. रोज सकाळी टीव्हीचा स्पेस मिळतो म्हणून, मीडियाचा स्पेस मिळतो म्हणून त्या ठिकाणी उलटसुलट बोलून स्वतःचं हसू करून घेण्याचं काम संजय राऊत करताय. मला वाटतं तुम्हालाही माझी विनंती आहे. सल्ला तर देऊ शकत नाही तुम्हाला मी. तुम्हाला विनंती आहे, कशाला जाता सकाळ सकाळी तिकडे? काय तुमचंही पडलंय? शिवसेना तोडली त्यांचा सत्कार करून पवार साहेब राजकारण काय करतात हे आम्हालाही कळतं. ते पवार साहेबांना आज भेटले नसतील एकट्यात. संजय राऊतांची पवार साहेबांची भेट एखाद्या वेळी झाली नसेल. भेट झाली असेल तर शरद पवार साहेब त्यांना समजवतील कशामुळे केला, काय केला. त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजवतील. खरं तर एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. एक प्रगल्भ आणि एक मराठमोळा नेता आहे आणि एक उत्कृष्ट काम करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पवार साहेबांनी कार्यकर्ता म्हणून उत्कृष्ट काम केलं म्हणून 2.5 वर्ष या राज्याला म्हणजे उद्धव ठाकरेपेक्षा नक्कीच एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं याचं प्रमाणपत्र शरद पवार साहेब देत आहे. उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी चांगलं काम केलं, उद्धव ठाकरेपेक्षा एकनाथ शिंदेनी राज्य पुढे नेलं याचं सर्टिफिकेट शरद पवार साहेबांनी दिलं त्यांचा सत्कार करून एकनाथ शिंदेचा. हे एखाद्या वेळी संजय राऊतांना पटत नसेल, हे एखाद्या वेळी संजय राऊतांना मान्य नसेल, पण शरद पवार साहेबांना मान्य आहे. उद्धव ठाकरेपेक्षा कितीतरी पटीनं एकनाथ शिंदे चांगले मुख्यमंत्री होते. हे या सत्कारावरनं या राज्याला माहीत झालं, देशाला माहीत झालं. त्यामुळे शरद पवार साहेबांचे आम्ही अभिनंदन करतो की शरद पवार साहेबांनी योग्य पद्धतीने ही निवड केली आणि कंपॅरिझनही केलं. उद्धव ठाकरे हे पूर्ण 2.5 वर्षामध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी याची नोंद घेतली आहे. शरद पवार साहेबांनी काय नोंद घेतली? उद्धव ठाकरे हे केवळ विधान भवनात 2 दिवस आले 2.5 वर्षामध्ये. उद्धव ठाकरे हे 2 दिवसच मंत्रालयात आले. ही पवार साहेबांनी नोंद घेतली आणि एकनाथ शिंदे सारखा 22 तास काम करणारा कार्यकर्ता हा योग्य मुख्यमंत्री आहे हे पवार साहेबांनी या सत्कारात दाखवून दिलं. हा सिग्नल उद्धव ठाकरेंना आहे आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी यातनं शिकलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि तुमची जेव्हा बरोबरी केली तर शरद पवार साहेब व्यक्तीला वाटतं की एकनाथ शिंदे उत्कृष्ट मुख्यमंत्री आहे, उद्धव ठाकरे उत्कृष्ट मुख्यमंत्री नव्हते. हे यांनी या सत्कारानिमित्त आणि या कार्यक्रमानिमित्त दाखवून दिलं. आता हा सिग्नल उद्धव ठाकरेंनी घेतला पाहिजे, यातून शिकलं पाहिजे. संजय राऊत शिकले म्हणून बोलले.